शुभहस्ते सन्मान्य रामजी डिके साहेब, तिन्ही विभाग प्रमुख या ठिकाणी सन्मान्य गीते साहेबांचं या ठिकाणी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. गीते साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. तदनंतर सन्मान्य जिल्हा प्रमुख सचिनभाई कदम यांचं या ठिकाणी सन्मान करतील प्रमोदजी निवळकर साहेब सन्मान करतायत. हां. त्यानंतर मी नितीनजी निकम साहेब यांना विनंती करतो, आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व तालुका प्रमुख संदीपजी सावंत साहेब, अशोकजी नलावडे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करतील. लोकशाही आहे की हुकुमशाही आहे, इतकी दयनीय अवस्था या राज्यामध्ये सध्याची आहे. म्हणजे मीडिया असू देत, न्यायालय असू देत, वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या नेत्यांना ज्या पद्धतीनं त्रास देण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे आताच आमचे या जिल्ह्याचे पालकमंत्री यांना सुद्धा म्हणजे त्यांच्याकडे आल्यानंतर की ते धुतल्या तांदळासारखे होतात, जसं वॉशिंग मशीनमध्ये टाकल्यानंतर जशा पद्धतीने कपडे धुवून निघतात, तसं आपल्याला राजन साळवी साहेब असतील, वैभव नाईक साहेब असतील, यांना सगळ्यांना ज्या पद्धतीनं त्रास दिला जातो. पण आपण जर का बारकाईने जर का विचार केला तर पक्षावरती घाला घातल्यानंतर त्या टायमिंगमध्ये सगळ्यात मोठी जे काय फूट पाडायची होती, पक्ष ताब्यात घ्यायचा होता, ते नेते गरज होते. आणि त्यावेळेला मला सांगायला आवर्जून सांगितलं पाहिजे, ज्याला देवरूप म्हणतात ते आपल्या या ठिकाणी अनंतजी गीते साहेब आहेत. देवरूप खऱ्या अर्थानं किती आमिष दिली असतील, 50 खोके एकदम ओके, एका आमदाराला 50 कोटी रुपये दिले. मग नेत्यांना, एक वरच्या नेत्यांना करण्यासाठी किती प्रयत्न केले असतील, किती काय साम दाम दण भेट वापरला असेल, असं बारकाईनं आपण विचार करण्याची गरज आहे. मला हरिनामामध्ये म्हणजे आपण भजन कीर्तन नमन वगैरे या सगळ्यामध्ये आपण जर का बारकाईनं जर का विचार केला तर हरिनामामध्ये मला हरिनाम आठवला. आणि हरिनामामध्ये एका लेखकाने म्हटलंय, घे 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 हरिनाम घे बांधवानो, घे 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 हरिनाम घे, माया तू सोडून दे, हात लावून नशिबाला रडतोय ठाई ठाई या संसारापायी. हे कशासाठी? फक्त संसारासाठी. तुम्ही मनशानं घरदार, तुम्ही मनशानं घरदार, हितच राहतं सारं, माणूस मेल्यावर एक गावाबाहेर घर. कुठे? गावाच्या बाहेर. यांना गावात सुद्धा कोणाला आम्हाला गावात घेतात काय? गावाच्या बाहेर. तोच लेखक आणि पुढे म्हणतो, तुम्ही मनशानं पैसा अडका. काय म्हणतो? तुम्ही मनशानं पैसा अडका, हितच राहतो बरं का. आणि संघ एकच मातीचं मडका, एक मडका घेऊन जातो, तेत सुद्धा आपण तुम्ही आम्ही सर्वजण ते मडकं फोडतो. हे काय घेऊन जाणार आहेत? ज्या पद्धतीनं उद्धव साहेबांना त्रास देत आहेत, ज्या पद्धतीनं आदित्य साहेबांना त्रास देत आहेत, ज्या पद्धतीनं आपल्या सर्व संघटनेला आणि सर्वच पक्षांना त्रास देत आहेत, आणि त्या त्रासाला झुगारून आपल्या गीते साहेबांनी पक्षासाठी ज्या पद्धतीनं, ज्या ताकदीनं जे उभे राहिलेत, तो मनापासून आपल्या सर्व तालुक्याच्या वतीनं मनापासून आपल्याला साहेब धन्यवाद देतो, मनापासून धन्यवाद देतो. त्याचबरोबर आपले नेते भास्कर शेठ जाधव साहेब विधानसभेत उठल्यानंतर कसे एखादा विरोधकाकडे बघितल्यानंतर हिंमत होते का? एखादा इकडं बघितल्यानंतर विरोधक पण चापवतो. अशाही परिस्थितीमध्ये भास्कररावांनी सुद्धा विरोधकांना चीटमाट करून टाकलेला आहे की नाही? त्या आज इथं नसतील तरी त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजल्या पाहिजेत, त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजल्या पाहिजेत. कारण आज विरोधकांनी सर्वात परीनं फार त्रास देण्याचं सुद्धा काम करतायत. त्याचबरोबर आमचे जिल्हा प्रमुख सचिनभाई कदम असतील. आज देशाला दिशा देणारं हे राज्य आहे. महाराष्ट्र राज्य म्हणजे देशाला दिशा देणारं. आज काय चाललंय? हे 50 खोके आणि एकदम ओके छोटे मुलं सुद्धा यांची चेष्टा करतायत आणि हे आपल्या कार्यकर्त्यांना आमिष दाखवून फोडण्याचा प्रयत्न करतायत. आणि म्हणून आपल्याला येती जी इलेक्शन आहेत, म्हणजे पहिले इलेक्शन खासदारकीचे आहे, त्यानंतर आमदारकीचं आहे, पंचायत समिती, जिल्हा परिषद, ते सुद्धा हुकुमशाहीने बाजूला ठेवलेली आहे. कारण त्यांना त्यांची कल्पना आहे, कारण जर का पंचायत समिती, जिल्हा परिषद झाली असती तर काय होईल. आणि ही खासदारकी जे आता आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून ते वकील लोक म्हणजे वकील सुद्धा कशा पद्धतीने लढतायत की EVM ही जी मशीन आहे, हे जे ज्या पद्धतीने 4-5 दिवस ठेवून ज्या बोगस पद्धतीनं काम करतायत, पण तरी सुद्धा आपले नेते त्या ठिकाणी झुंजतायत. आणि म्हणून आपल्याला पूर्ण ताकदीनिशी भागाभागामध्ये आपल्याला
निश्चितप्रमाणे चांगलं काम करायचं आहे. येत्या खासदारकीला आमदारकीला काय सांगतात, हे वेगवान सरकार, गतिमान सरकार, वेगवान सरकार, गतिमान सरकार. काय गती आता बघा, आता तलाठ्याची भरती झाली. लाज वाटते या गद्दारांना, लाज वाटते या अधिकाऱ्यांची. गती म्हणजे केवढी गती असावी. 200 मार्काचा पेपर किती 10 लाख किती घेत आहेत मला काय त्याच्यावर बोलायचं नाही, पण 200 मार्काच्या पेपरला 214 मार्क भेटत आहेत. म्हणजे काय चाललंय काय, सर्व बोगसपणा. हे मी सांगतो ना, त्यांनी कबूल केलेलं आहे आणि ते सुद्धा रद्द करायचं बोलत नाहीत, ते सुद्धा रद्द करायचं बोलत नाहीत. बांधवानो, उद्धव साहेबांच्या बाबतीत आपण सांगितलं पाहिजे, त्या कोरोनासारखी महामारी होती, त्यावेळेला आपला कुटुंब प्रमुख, आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबामधले सर्व मुंबईत चाकरमानी असतील, पुण्यामध्ये असतील, त्यावेळेला आपल्या कुटुंब प्रमुख आल्यानंतर आपल्याला आधार वाटायचा, काळजी नसायची. पण हे काय करायचे, तेव्हा आधार द्यायचा केंद्र सरकार सोडून काय करत होते, टाळ्या वाजवायला सांगत होते, थाल्या वाजवायला सांगत होते. पण आपले पक्षप्रमुख मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं होतं की गोरगरीब माझा माणूस हा उपाशी राहता कामा नये, त्याला जेवणाची थाली दिली की नाही, दिली की नाही सांगा. त्याचबरोबर आताची परिस्थिती आणि तेव्हाची परिस्थिती इतके चांगले असून सुद्धा आज आरोग्याची 3-13 वाजलेले आहेत. 5-5 लाख मोफत आभा कार्ड काढा, अमुक काढा, पण खरोखर एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर काय परिस्थिती आहे, खरोखर उपचार भेटतात का, खरोखर औषध उपचार भेटतात का, तर दयनीय अवस्था आहे. आता मध्ये पोलीस भरती 6,000 जागा निघाल्या, 7 लाख अर्ज आले, 7 लाख अर्ज. नंतर शासकीय 3 भरत्या निघाल्या 35,000च्या, तिथं 23 लाख आले, 23 लाख अर्ज आले. 42% तरुण बेरोजगार आहेत, 42%. त्या तरुणांवरती बोलायला तयार नाहीत. मोफत शिधा वाटप करतात, आम्हाला त्याच्यावर विरोध नाही, पण त्याची मोफत शिधा वाटप द्यायची वेळच येऊ नये याच्यासाठी काय प्रयत्न करणं, त्याच्यासाठी काय करत नाहीत, त्याच्यासाठी काय करत नाहीत. बांधवांनो, त्याचबरोबर आज आपण बारकाईन जर का बघितलं, मंदिर वही बनाएंगे, काय राम मंदिरचा मुद्दा सर्व ठिकाणी काढतात, पण खरोखर त्या ठिकाणी बनवत आहेत का. आजच आमच्या राऊत साहेबांनी सांगितलं 3-4 किलोमीटरवरती मंदिर नवीन बनवत आहेत आणि हे लोक नुसतं काय वाटेल त्या ज्या जागेवरती आपली अस्मिता आहे त्या ठिकाणी बनवत नाहीत. की त्यांच्या भुया उंचावल्या असतील, काही जणांच्या मनामध्ये काही खलबतं होत असतील, मला माहीत नाही. पण आपण जे सगळे आहोत आजपर्यंत टिकून या भागामध्ये पूर्वीपासून, ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना या 4 अक्षरामुळे आहोत की नाही. ते जे आपलं नातं आहे शिवसेनेचं आणि बाळासाहेबांचं, त्या नात्यामुळे आपण सगळे टिकून आहोत. आणि या सर्व बाळासाहेबांच्या विचारांना तडा जाण्यासाठी जे भारतीय जनता पक्षाने गेले 1.5 वर्षापासून जे षडयंत्र रचलेलं आहे, आजपर्यंत शिवसेनेमध्ये अनेक आघात झाले, शिवसेना प्रमुख हयात असताना सुद्धा झाले. हे पहिला छगन भुजबळ गेला, त्यानंतर नारायण राणे गेले असतील, राज ठाकरे गेले असतील, अनेक आघात झाले. पण शिवसेना प्रमुखांच्या नंतर हे जे 40 आमदार, बंडखोर 40 आमदार जे गेले, ही सगळ्यात मोठी फूट होती. आणि ही मोठी फूट याला कारणीभूत जो पक्ष शिवसेना प्रमुखांचं बोट धरून या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये मोठा झाला, भारतीय जनता पक्ष. आपल्या जुन्या म्हणी म्हणतो आपण, त्या खऱ्या आहेत. कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, हे उद्धव साहेबांनी पावलं आधीच ओळखली होती. पण 2014ला आपण निवडणुकीच्या तोंडावरती युती तोडली, आठवतं आहे की नाही. रात्री 8:30 वाजता कोणते भाजपचे नेते एकनाथ खडसे टी व्हीवर आले, आणि कारण तेव्हा त्यांच्या डोक्यात हवा गेली होती की आपण स्वबळावरती राज्यामध्ये सत्तेमध्ये येऊ. तेव्हा काय आले नाहीत.
पण शेवटी शिवसेनेला बरोबर घ्यायची वेळ आली. पण ती 5 वर्ष आपण फरफडत जात होतो. आपले मंत्री असल्या नसल्यासारखे सत्तेमध्ये होते. आपल्याला तेव्हा आधार होता गीतेसाहेबांचा. गीतेसाहेब तेव्हा केंद्रात मंत्री होते, एकमेव मंत्री होते तेव्हा. आणि सुदैवाने रवींद्र वायकरसारखा पालकमंत्री होता आपल्याकडे. त्यामुळे आपल्याला ती झळ जाणवली नाही. पण आपल्याला जी काही 10 खाती दिली होती ती नगण्य खाती होती. आणि आपल्या पक्ष नेतृत्वाने तेव्हाच पावलं ओळखली होती की भविष्यात हे आपल्याला खच्चीकरण करून संपवण्याचा डाव ह्या भाजपने विडा उचललेला आहे. आणि त्यामुळे त्यांच्या जेव्हा लक्षात आलं केंद्राच्या की 2019ची लोकसभा जिंकायची असेल तर पुन्हा आपल्या एकदा पक्षप्रमुख उद्धव साहेबांना बरोबर घ्यावं लागेल, शिवसेनेला बरोबर घ्यावं लागेल. आणि तेव्हा ते मातोश्रीवर आले होते. किस्से तुम्हाला मुद्दाहून आठवण करून देतो की प्रमुख कार्यकर्त्यांना जे काय राजकारण किंवा जे काय षडयंत्र चाललेलं आहे ते तुम्हाला पुन्हा एकदा आठवण व्हावी म्हणून या गोष्टी मी मुद्दाहून उल्लेख करतो आहे. आणि तेव्हा ते मातोश्रीवर आले, अमित शहा आले, त्या 4 भिंतीत काय बोलले हे आजही ते खोटं बोलत आहेत. आणि तेव्हा उद्धव साहेबांनी ते ओळखलं होतं. आणि मग जेव्हा आपण एकत्र लढलो तेव्हा पाडापाडीचं राजकारण झालं. आपल्या या मतदारसंघातसुद्धा भारतीय जनता पक्षाचे काम कुठे करत होते का काम? भास्करराव जेव्हा आपण उभे केले होते 2019ला तेव्हा BJPवाले आपले कुठे नुसते व्यासपीठावरती पुढारी यायचे, भाषणं करायचे, जायचे. असं सगळीकडे वातावरण होतं. मग उद्धव साहेबांनी निर्णय घेतला तो काय चुकीचा होता? जेव्हा निकाल लागला आपले काहीतरी 55 का 56 आमदार आले, ह्यांचे 105 आमदार आले. ह्यांना वाटलं होतं मागच्या वेळेला 122 का 23 होते, यावेळेला 150च्या पुढे आपण जाऊ, पण झाले नाहीत. सरकार आज होईल उद्या होईल. शेवटी अजित पवार पहाटे शपथ घ्यायला आले. त्याच्या आधी राष्ट्रपती राजवट लागली होती ना, आठवतं की नाही? राष्ट्रपती राजवटीमुळे आपण सरकार व्हावं किंवा नवीन अस्तित्वात यावं म्हणून आपण काही करू शकत नव्हतं. कारण जो कोश्यावरी बसून आणून ठेवला होता काळी टोपीवाला संघवाला, तो आपल्या डोक्यावरच बसवला होता. ती राष्ट्रपती राजवट त्यावेळेला अजित पवारने जर शपथ घेतली नसती पार्टीची तर उठलीच नसती, अजून 6 महिने गेले असते. कारण यांना सत्तेशिवाय आता हे राहू शकत नाहीत अशा परिस्थितीमध्ये ते होते. आणि त्याही परिस्थितीमध्ये उद्धव साहेबांनी ह्यांची चालचलनं ओळखली आणि मग काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना असं एकत्र येऊन एक चांगलं सरकार तयार केलं. सुदैवाने त्याच वेळेला नेमके साहेब मुख्यमंत्री व्हायला आणि करोनाची साथ यायला. पहिली 2 वर्ष 1.5-2 वर्ष तर करोनातच गेली. पण हे आपल्या पक्षनेतृत्व उद्धव साहेबांच्या नशिबी होता तो काळ. म्हणून महाराष्ट्रामध्ये अनेक जणांचे प्राण वाचले. हे खरं आहे की नाही, सत्य की नाही? जे उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून किंवा या महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख म्हणून जे काम केलं ते आजही लोकांच्या स्मरणात आहे, मनामध्ये. सर्व जातीभेद विसरून त्या उद्धव साहेबांनी काम केलं. आज उद्धव साहेबांचं त्या कामामुळे संपूर्ण देशामुळे जे अनेक सर्वे झाले त्या सर्वेमध्ये पहिल्या 5 क्रमांकाचा किंवा 1 नंबरच्या काही सर्वेमध्ये चांगला मुख्यमंत्री करोना काळामध्ये पक्षप्रमुख उद्धव साहेबांचं काम म्हणून त्यांचं नाव आहे. खरी करोनाची साथ वाढली नसती. करोना जेव्हा जगभर चालू होता तेव्हा मोदींना काहीतरी गुजरातमध्ये कार्यक्रम घेतला नाही होता. हे सगळे देशातले आले होते, अमेरिकेपासून सगळे. तेव्हा तो ट्रम्प आला होता. ट्रम्प आपल्याला आठवतं आहे काय? मोदींनी स्वतःच्या नावाचं स्टेडियम जे बांधलेलं आहे त्या डोनाल्ड ट्रम्प तिथे आला होता आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर लॉकडाऊन करायचं होतं यांना. आणि ती सगळी जी फॉरेनवरनं जी काही त्यांची फलटण आली त्याच्यामुळे देशामध्ये लॉकडाऊन.
त्याच्यामुळे करोना वाढला आणि त्याच्यामुळे नंतर लॉकडाऊन करून काय फायदा नव्हता. याला तेव्हा लोकांच्या जीवाचं काही पडलं नव्हतं. खरं देशामध्ये पहिलं लॉकडाऊन मला वाटतं पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंनी केलेलं आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी केंद्राने केलेलं. हे ह्यांच्या प्रसिद्धीने ह्याच्यामध्ये मशगूल होते. त्यांना वाटत होतं की हे किरकोळच विषय आहे. त्यामुळे त्या विषयामध्ये उद्धवसाहेबांनी काम केलं आणि उद्धवसाहेब ज्या दिवशी मुख्यमंत्रीच्या खुर्चीवर बसले त्या दिवशीपासनं हा जो फडणवीस आहे, जो मी म्हणत होता ना मी पुन्हा येईन, त्याने त्या दिवसापासूनच ती षडयंत्र रचलं होतं. आणि त्या षडयंत्रामध्ये कारण आपल्या एकनाथ शिंदे पण बाशिंग बांधून होते, कारण तेव्हा सिनियर लोक एवढी कोण नव्हती. त्यांना पण मुख्यमंत्र्यांची स्वप्न पडली होती आणि त्यामुळे त्यांना न मिळाल्यामुळे ते नाराज आहेत धरून ते हाताला लागले सगळे एक. आणि हे बाळासाहेबांनाही एवढी दूरदृष्टी होती की बाळासाहेबांनी जाताना 2012ला जेव्हा बाळासाहेब यांचं दुर्दैवी निधन झालं त्यापूर्वी शेवटच्या शिवाजी पार्कच्या सभेमध्ये बाळासाहेबांनी आपल्या सगळ्यांना आव्हान केलं होतं, आठवते का, की जसं मला सांभाळलं तसं उद्धव साहेबांना सांभाळा आणि तसं माझ्या आदित्यला सांभाळा. हे का सांगितलं होतं? कारण त्यांना माहिती होते भविष्यात हे सगळे चोर लफंगे आहेत जे पक्षामध्ये मोठे झालेले आहेत, त्यांना आयत्या वेळेला त्यावेळेला बाहेर नव्हता काढता आलं. पण हे भविष्यात उद्धव साहेबांना किंवा आदित्य साहेबांना कधीतरी अडचणीत आणणार आणि त्याप्रमाणे त्यांनी ते भाकीत केलं होतं, कारण त्यांना दूरदृष्टी होती. ठीक आहे, आता गेले ते गेले. त्यात ह्या 40 जणांमध्ये आपला एक नेता माहिती आहे ना, नेता कसला, या नेत्यानेच वाट लावली हो शिवसेनेची. यातले घाणेरडे नेते होते. 2009ला इकडे आला होता, पडल्यानंतर परत आला का? नंतर आग लावायला वाट लावायलाच आला होता, कारण तेव्हा मी सुद्धा इकडे जिल्हाप्रमुख म्हणून काम करत होतो. इथे भर उन्हामध्ये आपण एक सभा घेतली होती, आठवते काय, गोंडसऱ्यात. गोंडसऱ्यामध्ये सुभाष देसाईंचा दौरा लावला होता. नाटेकर तुला आठवते काय? या पुऱ्या विधानसभेचा. साहेब पण जरा उशीर आले तेव्हा, खेडवरनं का कुठनं तरी. आपल्याच पदाधिकाऱ्याची आणि कार्यकर्त्याची इज्जत काढायची 4 सभेत. वाहन काढून मारलं तरी अजून लाचारासारखा त्याच्याबरोबर पिटतोय. त्याच्याबरोबर त्याचा तो शंकर कांगणे. मला आजच्या या पवित्र दिवशी यातल्या घाणेरड्या लोकांची नावं घ्यायची नाहीत, पण तुम्ही इथल्या पदाधिकाऱ्यांनी ह्या सगळ्या प्रवृत्ती आहेत त्या ओळखा आता. कारण आपल्या सगळ्यांचं अनेक वर्षाचं स्वप्न होतं की कारण आपण युतीबरोबर या मतदारसंघात फरफटत चाललो होतो. शिवसेना भाजपमुळे खरी ताकद शिवसेनेची होती ही आम्ही एकदा रामपूर गटामध्ये जिल्हा परिषद स्वतंत्र लढून दाखवली की नाही? आपण जिंकलो ना. दरवेळेला वाटणीला आपलं एक काहीतरी जिल्हा परिषदचं बालकाम सभापती द्यायचं ती हिला, नीलम गोंधळीला. 5 वर्ष आपली तीच सभापती. का? तर युतीचा धर्म पाळायचा. आपली ताकद रामपुरात शिवसैनिकांची, हिला आपण फुकटची ओपन पडलं तरी निवडून द्यायची, अशी सगळी परिस्थिती होती. शेवटी आपण लढलो. भास्करराव नसताना आपण लढलो आणि जिंकलो. आता तर काय भास्करराव आहेत म्हटल्यावर आता कोण आसपास पण उभं नाही राहायचं. राहील का या 2-3 मतदारसंघात? खाडीपट्टा असेल आपला, हा रामपूर असेल. आपली ताकद आता या मतदारसंघात वाढलेली आहे. विरोधक भारतीय जनता पक्षाचे पुन्हा एकदा नातू मला वाटतं जोर बैठका काढायला लागलेत. दिसत नाहीत फिरताना कुठे. दिसतात काय? पेट्रोल महाग झाल्यामुळे पेट्रोल महागमुळे फिरत नसतील जास्त. कधी एकदा मोदी डिझेलनी पेट्रोल कमी करतात त्याची वाट बघत आहेत. कारण यांच्याकडे उमेदवारच नाही. हे शोधत आहेत, टेंडर काढतायत बहुतेक उमेदवार हवा आहे म्हणून. शिंदे गटात कोण गेलेत का आपल्या 72 गावातले? मला तरी नाही वाटत आहे. कोण गेलेत काय? हां, थोडेफार गॉगरात गेलेत. ते रामदास भाईंचे चेले चपाटे होते ते थोडेफार गेलेत तिकडे. मग इकडे नाही ना कोण गेलं? कलंक लावून घेऊ नका रे.
साहेब बोलतीलच त्या विषयावरती, निकाल जे काय चाललं आहे षडयंत्र. त्यामुळं आपल्याला या सर्वच निवडणुका आता येणाऱ्या महत्त्वाच्या. यांनी जो सर्वे केला 1.5-2 वर्ष, की या सर्वेमध्ये असं निदर्शनात आलं आहे की भारतीय जनता पक्षाचे खासदार काय, आमदार काय, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक हे येऊच शकत नाहीत. म्हणून हे निवडणुका आजचं मरण पुढं पुढं ढकलत चाललेत. एकदा का पुन्हा मोदी आले की मोदींच्या नावावर पुन्हा मतं मागायला मोकळे झाले, अशी यांची पद्धत आहे. याची वाट बघत आहेत. मग आता मूळ जिथं त्यांचं मूळ आहे, घाव आहे, तिथंच घाव मारायला हवा आहे ना. मोदी जर यायला नको हवे असेल तर एक एक खासदार महत्त्वाचा आहे ना. मग एक एक खासदार जर आपला निर्विवाद गीते साहेबांच्या रूपाने आपण पाठवायचा ठरवला तर आपलाच कोणतरी इंडियाचा, कोणतरी काँग्रेसचा असेल किंवा कुठल्याही इंडिया आघाडीचा जो कोण पंतप्रधान होणार आहे, आपले दिवस येऊ शकतात की नाही. मग आपल्या हातात काय, आपला एक एक खासदार आपल्याला पाठवायचा आहे. गीते साहेब तर आपले घरचेच आहेत, काय नवीन उमेदवार नाही आहे की बुवा त्यांचा परिचय करून द्यायला हवा आहे. द्यायला हवा आहे का लोकांना? आज 5 वर्ष खासदार नव्हते, काय परिस्थिती होती हो. तटकरे इकडे किती वेळा आले काय कधी? कुठल्या सुखदुःखात आले? मध्ये फयान झालं, निसर्ग वादळ झालं, आले का? ज्यांच्या पाटणे फिरत होते ना पैशा पेट्या घेऊन, त्यांना विचारायचं आपण. त्यामुळे ही लोकसभा आता फार आपल्या सर्वांच्या नव्हे, देशाच्या दृष्टीने फार महत्त्वाची. आणि त्यामुळे गीते साहेबांसारखं नेतृत्व आहे ते आपल्याला खासदारांच्या रूपाने आपल्याला पाठवायचं आहे. जशी लोकसभा आहे तशी विधानसभा आहे. पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे ही देशातल्या राज्यातल्या प्रत्येक घराघराची मागणी आहे की नाही हो? आहे की नाही? मग ते जर मुख्यमंत्री व्हायला हवे असतील तर विधानसभेवरती आपला एक एक आमदार पण जायला हवा आहे. मग भास्कररावांच्या रूपाने जाणारच आहे. जर मुख्यमंत्री उद्धवसाहेब झाले तर भास्करराव मंत्री होणारच आहेत. मग आपलेच सगळे सुगीचे दिवस येणार आहेत ना, येणार आहेत की नाही? मग सगळ्यांनी हे जे काय 6 महिने 8 महिने आहेत, कंबर कसून आपल्याला काम करायचं आहे. नुसत्या अशा ह्या छोट्या सभा घेऊन नाही चालणार. आपल्याला लोकांपर्यंत पोचलं पाहिजे, लोकांपर्यंत बोललं पाहिजे, लोकांना बोलतं केलं पाहिजे. होऊ दे चर्चेच्या वेळेला जे काय विषय दिले होते ते विसरलाच काय? आजचे दिन आएंगे विसरला नाहीत ना. 15 लाख आले का खात्यामध्ये? ब्लॅक मनी आला का? काळा धन? काही विषय आहेत. महागाई कमी झाली का? बेरोजगारी कमी झाली का? माझ्या सर्व शिवसेनेच्या विभाग प्रमुख असतील, अगदी शाखा प्रमुखपर्यंत असतील, आता आपण लोकांपर्यंत पोचलं पाहिजे, लोकांना बोलतं केलं पाहिजे, लोकांचा कानोसा घेतला पाहिजे. नाही तर हे जे आता भाजपवाले लबाड, यांच्या हातात काय राहिलेलं नाही आहे. यांच्या हातात फक्त आता प्रचंड पैसा आहे. अदानीनी अंबानी यांना एक बरोबर घेऊन या देशाचं खाजगीकरणाच्या माध्यमातून यांच्याकडे करोडो रुपयाची संपत्ती आहे. कारण ही संपत्ती सगळी सरकारची यंत्रणा यांच्या हातात आहे. त्यामुळे यांच्याकडे ही संपत्ती लपवायला ठेवायला कोण आहे विचारायला? कारण हे मालकच झालेत देशाचे. काँग्रेसच्या राज्यात तरी असं वातावरण होतं का हो? मोदी आणि शहा हे 2च माणसं देश चालवतात. बाकीच्या मंत्रिमंडळातल्या कुठल्याही मंत्र्याला काही स्थान नाही आहे. हे गडकरींचं नाव असतं पण त्यांना पण आता बाजूला केलं आहे. आता त्यांना पुढची निवडणूक नाही. महाराष्ट्राला कुठून तरी जेवढं चेपता येईल तेवढं चेपायचं. त्यामुळे हे बदल करायचं आपल्याला. ही काय मोठी सभा नाही आहे. आपल्याला आम्ही लोकचे सगळे आलेलो आहोत. गीते साहेब आलेले आहेत, आपल्याशी संवाद साधायला आलेले आहेत. माझ्यानंतर एखाद्याला काय कोणाला 2 मिनटं बोलायचं असेल साहेबांसमोर तरीसुद्धा बोलायची तयारी. बोललं पाहिजे. आज बरेचसे चेहरे मला नवीन पण दिसत आहेत. काही लोक या ह्याच्यामुळे दिसत नाही आहेत, संक्रांत असल्यामुळे किंवा सभा मला वाटतं काय उशिरा निमंत्रण गेलं का? सभेचं निमंत्रण वेळेवर गेलं ना ह्या कार्यकर्त्यांची बैठकीचं. आणि त्यामुळे माझी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना विनंती आहे की चिपळूण 72 गावामध्ये या ग्वागर विधानसभेमध्ये जे लोकसभेला मतदान होणार आहे
जरी आपला भाग छोटा असला तरी होणाऱ्या मतदानामध्ये 90% मतदान हे गीते साहेबांना झालं पाहिजे, अशा पद्धतीने काम केलं. तुमच्या वतीने मी साहेबांना शब्द देणार आहे. कारण मागच्या वेळेला आपण एकटे लढलो, भाजपासून काय उपयोग नव्हता. तेव्हा भास्कर जाधव पण आपल्या विरोधात तटकरेंचं काम करत होते. आता तर ही भास्कररावांची ताकद नाही, आपली ताकद एकत्र आल्यावर प्रत्येक बूथवरती होणाऱ्या मतदानामध्ये 80 ते 85% हे मतदान आपल्या शिवसेनेचे गीते साहेब, मला वाटतं निशाणी, मला वाटतं त्याच्यात आपल्याला मिळू शकते, जी काय असेल ती. शेवटी उमेदवार तर आपल्याला माहिती आहे. आणि त्यामुळे माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण आजपासून सगळ्यांनी कामाला लागूया. कारण पुढच्या महिन्यात फेब्रुवारीपासून आचारसंहिता पण लागेल. ही सगळ्यात मोठी देशाची निवडणूक जर आपण जिंकल्यानंतर पुढच्या आपल्या सर्व निवडणुका आपल्याला सोप्या जाणार आहेत. मग जिल्हा परिषदा असतील, पंचायत समित्या असतील, या सर्व निवडणुका सोप्या जाणार आहेत. आज या कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत, ह्यांच्यामुळे ह्या पुढे गेल्या आहेत. तुमच्यातले अनेक जण इच्छुक असतील, तुमच्या आयुष्यातली 1.5-2 वर्ष ह्यांनी संपवला नाही आहे, बरोबर की नाही. लोकप्रतिनिधी म्हणून काम करायचे यांनी प्रशासक आणून बसवलं आहे आणि प्रशासकाच्या माध्यमातून आणखी भ्रष्टाचाराचं कुरण ह्यांनी ठेवलेलं आहे आपल्या हातात. मग मुंबई महानगरपालिकेपासून अगदी पंचायत समिती असेल, साधी नगरपंचायतसुद्धा असेल, ह्यांच्या आदेशावर चालते. कारण ह्यांना सोपं झालं आहे. ते अधिकाऱ्याला रत्नागिरीत बोलून घ्यायचा, आपल्याला पाहिजे ते प्रस्ताव करून घ्यायचे. आपल्या कार्यकर्त्यांचं लक्ष नाही. असं काही नाही प्रशासक असला म्हणून आपण लक्ष नाही ठेवायचं असं नाही आहे. लक्ष ठेवलं पाहिजे. कार्यकर्ता हा चौकस राहायला पाहिजे. जो लोकप्रतिनिधी होणार आहे किंवा लोकप्रतिनिधी झालेला आहे त्याने प्रत्येक सार्वजनिक गोष्टीवरती लक्ष ठेवलं पाहिजे, काय चाललं आणि काय नाही. कारण शेवटी हा आपला जनतेचा पैसा आहे. जनतेची पैशाची विल्हेवाट जर चुकीच्या पद्धतीने होत असेल तर पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी कॉशस राहिलं पाहिजे, लक्ष ठेवलं पाहिजे. आपल्याला पक्षाने अधिकार दिला आहे तुम्हाला लेटर देऊन छापून एक, व हे काय आहे, माहितीचा अधिकार आहे. ह्या कामाची मला माहिती हवी आहे. त्यामुळे आता असं गैरसमज करू नका की प्रशासक आहे म्हणजे आता काहीच कामं होत नाहीत, काहीच कामं करायची नाहीत. तुम्ही माजी सदस्य असाल तर तुमच्या लेटरवरती एखादा प्रस्ताव पण देऊ शकता, असं नाही आहे. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी आपण या निवडणुकीच्या दृष्टीने प्रत्येक भागाभागामध्ये आपापला जो गाव आहे त्या गावाच्या माध्यमातून भविष्यात येणारी ही निवडणूक तुमच्या आमच्या सर्वांच्या दृष्टीने फार महत्त्वाची आहे. आणि त्या निवडणुकीवरती सगळी पुढच्या निवडणुकाची गणितं अवलंबून आहेत. त्यामुळे माझी कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती आहे की आपण सर्वांनी कामाला लागावं. अजून तसं बिगुल वाजायचं आहे. बिगुल वाजल्यानंतर आणखी बऱ्याचशा आपल्या गाठीभेटी होतील. आज हा फक्त प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा आहे. हे असे मेळावे झाल्यानंतर मुंबईकरांचे मेळावे होणार आहेत. मुंबईकरांच्या मेळाव्यासाठी आपले मुंबईकरांच्या याद्या असतील त्या प्रत्येक विभाग प्रमुखावर उपस्थित असलेले सर्व शिवसेना, महिला आघाडी, युवासेना या सर्व संघटनांचे पदाधिकारी आणि आपण उपस्थित बंधू आणि भगिनींनो, तालुकानिहाय कार्यकर्ते मेळावे हा दौरा मी पेणपासून सुरू केला आहे. आपण सोशल मीडियावरती ते पाहत असाल. त्यामुळे पेण, सुधागड, अलिबाग, मुरुड, रोहा, श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, महाड, पोलादपूर असे रायगडचे सगळे तालुके करून परवापासून मी मंडणगडपासून सुरुवात केली आहे. आणि आता परवा मंडणगड, दापोली आणि आज गुहागर आणि खेड, म्हणजे आज संध्याकाळी लोट्याला 16 तालुक्यांचा हा कार्यकर्ता मेळावा दौरा माझा संपन्न होणार आहे. हा कार्यकर्ता मेळावा याच्याकरता घेतला आहे कारण आजची जी राजकीय चित्र आहे, आजची जी राजकीय परिस्थिती आहे, हे सर्वसामान्यांच्या विचाराच्या पलीकडची गोष्ट आहे. कारण असलं घाणेरडं नीच राजकारण आपण कधी पाहिलेलं नाही. पाहिलं होतं का कधी? जे आज महाराष्ट्रात घडतं आहे हे राजकारण यापूर्वी कधीतरी पाहिलं होतं का? जरा मला आवाज नाही बरोबर येत आहे. मग हे राजकारण कशासाठी चाललं आहे आणि कोण करतं आहे?
हे राजकारण कशासाठी चाललं आणि कोण करतंय? जसं आता सचिननं उल्लेख केला, बंडखोरी हे काही शिवसेनेला नवीन नाही आहे. यापूर्वीसुद्धा बंडखोरी झाली होती, बाळासाहेब हयात असताना पण झाली होती, बरोबर ना? अगदी सुरुवातीला छगन भुजबळ गेले, त्यांनी सुरुवात केली. छगन भुजबळांच्या नंतर नारायण राणे गेले, राज ठाकरे गेले, गणेश नाईक गेले. पण ह्या सगळ्या ज्या बंडखोऱ्या होत्या त्या त्यांच्या वैयक्तिक क्षमतेवर होत्या. त्यांना कोणी पुरस्कृत नव्हता, कुठल्या पक्षाच्या पाठिंब्यावर नव्हत्या. होत्या का? छगन भुजबळांच्या मागे कुठला पक्ष होता का? नारायण राणेच्या मागे कुठला पक्ष होता का? राज ठाकरेच्या मागे कुठला पक्ष होता का? गणेश नाईकच्या मागे कुठला पक्ष होता का? पण ही पहिली गद्दारी आहे. ही गद्दारी भारतीय जनता पक्ष पुरस्कृत गद्दारी आहे. कळला फरक? आपल्याला हे समजलं पाहिजे, लक्षात आलं पाहिजे. ही गद्दारी भारतीय जनता पक्ष पुरस्कृत आहे. का भारतीय जनता पक्षाने ही गद्दारी घडवली? तर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना ही समविचारी पक्ष. आपण समविचारी आहोत ना. तेही हिंदुत्व मानणारे, आपणही हिंदुत्व मानणारे, बरोबर आहे. आणि अखंड देशामध्ये हिंदू हृदय सम्राट एकच होऊन गेले, बाळासाहेब ठाकरे, बरोबर ना? आणि त्यामुळे आपण समविचारी पक्ष असल्यामुळे त्यांना आपला अडथळा होता. भारतीय जनता पक्षाला आपला अडथळा होता की जोपर्यंत शिवसेना इथं खंबीर पाय रोवून आहे महाराष्ट्रामध्ये, तोपर्यंत महाराष्ट्र आपल्या हातात काही येणार नाही. आणि म्हणून मग शिवसेनेचे खिळखिळी शिवसेना करायची हे त्याने आधीच ठरवलं होतं. ते वाट बघत होते कधी शिवसेना संपते. आणि म्हणून त्यांनी ही गद्दारी आहे, भाजप पुरस्कृत गद्दारी आहे, भाजपच्या पाठिंब्यावर आहे. आणि मग हे कशासाठी? तर केवळ महाराष्ट्राची सत्ता मिळवण्याकरता, केवळ सत्ता मिळवण्याकरता. आणि मग इतकं नीच आणि गलिच्छ राजकारण या महाराष्ट्रानं कधी पाहिलं नव्हतं. ते आज दुर्दैवानं आपल्याला पाहावं लागतंय. आजसुद्धा अजूनही निवडणुकीपर्यंत काय घडेल हे सांगता येत नाही. सांगता येत आहे का? सांगता येत नाही. शिवसेनेचे 40 आमदार फोडले, भाजपचे 105 होते, भाजपचे 105, शिवसेनेचे 40, 145 झाले, बहुमत झालं, तुमचं सरकार आलं, तुम्ही मुख्यमंत्री बसवला ना, होता की नाही? तरी राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. मग ही भूक कधी थांबणार? ही भूक कधी थांबायची? यांची सत्तेची भूक थांबायची कधी? बरं, ही सत्तेची भूक कोणासाठी आहे? आपल्यासाठी आहे? सामान्य जनतेसाठी आहे? शेतकऱ्यांसाठी आहे? कष्टकऱ्यांसाठी आहे? कोणासाठी आहे? काय आपल्या जीवनात बदल झालाय का हे आल्यापासून? झालाय का? काय जाणवतोय का? मला उत्तर हवं आहे. मला आता या पुढच्या सगळ्या सभा मी जाहीर केले, यापुढे नेता बोलणार नाही, जनता बोलेल. आपण बोललं पाहिजे, सामान्य जनता बोलली पाहिजे, मतदार बोलला पाहिजे. मग काय फरक पडलाय का आपल्या जीवनामध्ये? सांगा मला, काय फरक पडला असेल तर. जर आपल्या जीवनात काही फरक पडला असेल तर समजू शकतो मी. ठीक आहे, चांगली सत्ता आहे, त्यांच्यामुळे आमचं जीवनमान उंचावलं आहे, आमचं उत्पन्न वाढलं आहे, आमचे प्रश्न संपलेत, आम्हाला नोकऱ्या मिळायला लागल्यात, महागाई कमी झाली आहे, आता आमचे प्रश्न कुठले राहिले नाहीत, समजू शकतो ना. पण काय बदल झाला आहे तुमच्या माझ्या जीवनात? काय बदल झाला आहे तो सांगा. काही बदल झालेला नाही आहे. किंबहुना आपलं जीवन पूर्वीपेक्षा खडतर होत चाललं आहे, बरोबर ना रघुनाथराव? पूर्वीपेक्षा आपलं जीवन हे आता खडतर होत चाललेलं आहे. मग आपली भूमिका काय? आपण काय फक्त बघत बसायचं आहे? मला संदीप सावंतला सांगायचं आहे, धडपड्या तालुका प्रमुख आहे, आंदोलन करण्यामध्ये पुढं असतो. मी सोशल मीडियावर सगळी आंदोलनं बघतो, त्या आंदोलनाचं मी कौतुक करतो. पण संदीप सावंत, तुम्हाला कायम विरोधात नाही बसायचं आहे, तुम्हाला सत्तेत यायचं आहे. यायचं की नाही? का विरोधी बसायचे? हां, मग सत्तेत येण्याची गणितं वेगळी आहेत, विरोधी पक्षाची गणितं वेगळी आहेत. विरोधी पक्षाची भूमिका वेगळी आहे, सत्तेत यायची भूमिका वेगळी आहे.
आपल्याला आयुष्यभर विरोधी पक्षात राहायचं आहे का? नाही राहायचं ना. कशासाठी राहायचं? का राहायचं? किंबहुना या महाराष्ट्रावर राज्य करायचा कुणाचा अधिकार असेल तर तो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच आहे. म्हणून आपल्याला कायम विरोधी पक्षात नाही बसायचंय. आम्हाला सत्तेत यायचं आणि मग आम्हाला सत्तेत यायचं असेल तर आम्हाला गणित मांडता आलं पाहिजे. आलं पाहिजे की नको? मग आता इथं जाहीर करून चालेल का मी दिलगिरी व्यक्त करतो? नाही चालणार. चालेल का मला सांगा ना. कारण राजकारण, निवडणुका आणि जे आपण इलेक्शनचं इलेक्ट्रिकल राजकारण, इलेक्ट्रोल राजकारण करतो, मेरिटवरचं राजकारण करतो, हे आकड्यांचं राजकारण आहे. बरोबर ना. लोकशाहीमध्ये आकड्याला महत्त्व खूप आहे. हे आकड्यांचं राजकारण आहे. मग हे आकड्यांचं राजकारण आपल्याला करायचं असेल तर येणाऱ्या निवडणुकीतला प्रत्येक खासदार महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक आमदार महत्त्वाचा आहे. बरोबर की नाही? कारण आपल्या मतावर, तुमच्या मतावर मी खासदार होणार आहे आणि माझ्या मतावर देशाचा पंतप्रधान ठरणार आहे. तुमच्या मतावर गुहागरचा आमदार होणार आहे आणि गुहागरच्या आमदाराच्या मतावर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरणार आहे. आणि म्हणून मग हे गणित महत्त्वाचं आहे, हे आकडे महत्त्वाचे आहेत. मग हे आकडे जुळवले पाहिजेत आपल्याला. ही गणित आपल्याला सोडवता आली पाहिजेत. आणि मग त्या दृष्टीनं आपल्याला यापुढची भूमिका घ्यावी लागणार आहे. केवळ प्रसिद्धी किंवा केवळ स्टंट यांनी सत्ता नाही मिळायची. मग त्यांनी भाजपने इतकी वर्ष, काय होती भाजप? काय होती भाजप सांगा ना. काय होती? या महाराष्ट्रात भाजपचं अस्तित्व नव्हतं. होतं का? अजिबात अस्तित्व नव्हतं. आपला हात धरून, आपला बोट धरून ते आले आपल्या खांद्यापर्यंत आले आणि मग आपल्या डोक्यावर बसले. हीच परिस्थिती झाली ना. आज ते आपल्याला संपवायला निघालेत. शिवसेना संपवायला निघालेत. मान्य करायचं आपण? करायचं का मान्य? आणि म्हणून ह्या सगळ्याचं मूळ आहे हे भारतीय जनता पक्ष आहे. हे 70 वर्ष काँग्रेसचं राज्य होतं या देशावर. होतं ना. काय सांगतात पंतप्रधान? 70 साल में क्या किया, 70 साल में क्या किया असं विचारतात ना. याचा अर्थ काय की 70 वर्ष काँग्रेस होती, काँग्रेसनं काय केलं? आणि त्या 70 वर्षात काँग्रेसने काय केलं असेल नसेल मला माहीत नाही, पण त्या 70 वर्षामध्ये काँग्रेसनं गल्लीपासून दिल्लीपर्यंत राज्य केलं. पण तुमच्यासारखं नीच राजकारण तर केलं नाही. केलं का? इतकं नीच गलिच्छ राजकारण काँग्रेसने तरी कधी केलं होतं का? ही सगळी जुनी मंडळी आहेत ना तुम्ही. पूर्वी या कोकणावर काँग्रेसशिवाय दुसरं कोणी नव्हतंच. आपण होतो का? आपला जन्म उशिरा झालाय. शिवसेनेचा जन्म उशिरा झालाय. या कोकणात शिवसेना तळागाळात, खेड्यापाड्यात पोचवण्याचं काम 1985 पासून आम्ही सुरू केलंय. बरोबर ना. 1985 पासून. मग सगळीकडे काँग्रेस होती, पण त्या काँग्रेसने पण जे कधी नीच आणि गलिच्छ राजकारण केलं नाही, ते नीच आणि गलिच्छ राजकारण आज भारतीय जनता पक्ष करते. आणि म्हणून मग धडा भारतीय जनता पक्षाला शिकवायला पाहिजे. शिकवायचा ना का नाही शिकवायचा? शिकवलाच पाहिजे. गुहागरमध्ये तेवढी मला चिंता नाही आहे. कारण गुहागरमध्ये मागचा लढा भास्करराव विरुद्ध आनंद गीते असा होता. बरोबर ना. ते आता भास्करराव आज नाही आहेत कारण घरामध्ये दुखवटा आहे. मला सकाळी त्यांनी फोन केला. त्यांनी मला फोन केला, सांगितलंच माझा सक्का चुलत भावाचं निधन झालं आहे. म्हटलं बरोबर आहे, घरात दुखवटा आहे, तुम्ही बाहेर पडणं योग्य होणार नाही, म्हणून ते आज इथे आले नाहीत. पण तो मागचा लढा काय होता? भास्कर जाधव विरुद्ध आनंद गीते, आनंद गीते विरुद्ध भास्कर जाधव असा होता ना. आता आनंद गीते भास्कर जाधव एक आहेत. मग आता लढा राहिला का शिल्लक? नव्हताच ना. अरे इथे तटकरेला ओळखत कोण होतं? कुणी ओळखत होतं का? अरे म्हणून तो 5 वर्ष आला का इथं? त्याचा काही संबंधच नव्हता ना. तो कशाला येईल? तटकरेचा काही संबंधच नव्हता. तो येतो कशासाठी? म्हणून तो आला नाही ना 5 वर्षामध्ये. आता तो लढा, आपल्यातला वाद सगळा संपलेला, आपण एक झालेलो आहोत. आता इथे आपल्याला म्हणून आपल्यामध्ये शिथिलता येऊन चालेल का? अजिबात नाही चालणार. उलट माझं तर मत असं आहे की या विद्याच्या 24च्या लोकसभेच्या निवडणुकीत जे 6 विधानसभेचे मतदारसंघ येतात आपल्या रायगड लोकसभा मतदारसंघात, या 6 रायगड लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतं मला गुहागर विधानसभा मतदारसंघात मिळतील असं माझं मत आहे.
बरोबर ना? सर्वाधिक मतं आपल्याला इथं मिळतील असं माझं मत आहे. नाही, काळजी मी कधीच केली नाही आहे. प्रभाकरराव म्हणतात काय काळजी करू नका. काळजी कसली करायची? काळजी वाहणारे समोर बसलेले आहेत. तुम्ही असताना मी काळजी करायची गरज काय आहे? 6 वेळा खासदारकी दिली ना तुम्ही मला. 6 वेळा निवडून दिले. एकदा, दोनदा, तीनदा नव्हे, 6 वेळा दिलेत ना आपण. मागच्या वेळेला देखील तुम्ही नव्हती चूक केली. मागच्या वेळेला देखील मतदारांची चूक नव्हती, आमच्यातच थोडीशी. हा, म्हणजे घरातूनच थोडासा त्रास झाला. त्याची चर्चा करून उपयोग नाही. नाही तर मागची निवडणूकसुद्धा आपण हरलो नसतो. पण ठीक आहे, ती चर्चा करण्याकरता हा मेळावा नाही आहे. आता तर परिस्थिती अशी आहे की माझ्यासमोर उमेदवार कोण हेच माहीत नाही आहे. मला पत्रकार विचारतात की साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, अजित तटकरे, सुनील तटकरे पण उमेदवारी मागतायत आणि भारतीय जनता पक्ष पण आपला उमेदवार जाहीर केला आहे. त्यांनी पण एक उमेदवार जाहीर केला आहे. मग तुमचं मत काय? मी म्हटलं मला कशाला विचारताय? माझी उमेदवारी माझ्या पक्षप्रमुखाने जाहीर केली आहे. मला माझ्यासमोर कोण आहे याचा विचार करण्याची आवश्यकता काय आहे? माझी उमेदवारी जाहीर झाली, मी लढणार आहे, मी जिंकणार आहे. गरज आहे का आपल्याला? त्याच्याकरताच मी आलो आहे. शेवटी आपल्याला आपण लढायचं आहे, आपण जिंकायचं आहे. आपल्याला प्रतिस्पर्धी कोण याचा विचार करण्याची आवश्यकता काय आहे? त्याच्या पलीकडचा एक किस्सा मुद्दामून सांगेन तुम्हाला मी. आता खरं म्हणजे मी खूप भाग्यवान आहे. या माझ्या मंडळींना माहीत नव्हतं, या पदाधिकाऱ्यांना, पण आज सांगतो. कारण उद्धव साहेबांनीच कार्यकर्त्यांसमोर जाहीर केलं आहे म्हणून सांगतो. नाही तर मी मला माहीत होतं, पण मी सांगत नव्हतो, बोलत नव्हतो. पण उद्धव साहेबांनीच 8 दिवसापूर्वी मातोश्रीवर जे महाड विधानसभा मतदारसंघाचे सगळे पदाधिकारी बोलवले होते. माजी आमदार माणिकराव जगताप यांची सुकन्या, तिला आपण स्नेहल जगतापला प्रवेश दिला आणि ती आपली पुढची उमेदवार आहे. आणि म्हणून मग ते निश्चित करून पुढचा कार्याला लागण्याकरता, आदेश देण्याकरता बैठक बोलवली होती. त्या बैठकीत सगळ्या कार्यकर्त्यांसमोर उद्धव साहेबांनी सांगितलं की गीतेसाहेब खूप भाग्यवान आहेत. गीतेसाहेबांना उमेदवारी मागायची गरजच नाही आहे, कारण गीतेसाहेबांची उमेदवारी शरद पवार साहेबांनी मागितली आहे. म्हणाले गीतेसाहेबांची उमेदवारी शरद पवार साहेबांनी मागितली आहे. शरद पवार साहेब मला म्हणाले, उद्धवजी काही करा, गीतेनं उमेदवारी द्या, त्या सुनील तटकरेला मला तिथे कायमचं गाडायचं आहे. आता याच्यापेक्षा मोठं भाग्य काय असू शकतं? आणि म्हणून वातावरण अनुकूल आहे आपल्याला, विधानसभेला पण आणि लोकसभेला पण. महाराष्ट्राच्या जनतेनं तो निर्णय घेतलेला आहे, केलेला आहे. आज संपूर्ण महाराष्ट्राची जनता वाट बघते. महाराष्ट्राची जनता आज वाट बघते आहे केव्हा निवडणुका होत आहेत. पण या सरकारची हिंमत होत नाही निवडणुका घ्यायची. हे सरकार आदित्य म्हणतो त्याप्रमाणे खरोखरच घटनाबाह्य सरकार आहे. 100% हे घटनाबाह्य सरकार आहे. आता सुप्रीम कोर्टात निकाल लागणार आहे. मी आज आलो आहे तो तुमच्यातला संभ्रम दूर करण्याकरता. कार्यकर्त्याच्या मनामध्ये कुठला संभ्रम राहता कामा नये. कार्यकर्ता हा त्याचं मनोबल एकदम मजबूत असलं पाहिजे. त्याच्यात पूर्ण कॉन्फिडन्स, विश्वास हा असला पाहिजे. आणि म्हणून आता सुप्रीम कोर्टात निकाल लागेल. या विधानसभेच्या अध्यक्षाने काय निकाल दिला याचा विचार तुम्हाला मला करायची गरज नाही आहे. त्यांनी तो निकालच नाही दिला आहे. त्यांनी एक प्रकारे सर्वोच्च न्यायालयाचा अपमानच केला आहे. एक प्रकारे तो सर्वोच्च न्यायालयाचा अपमान झाला आहे. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने या लवादाकडे, विधानसभेचा अध्यक्ष ज्याला लवाद म्हणून सर्वोच्च न्यायालयाने नेमणूक केली होती, त्या लवादाकडे 16 आमदारांच्या अपात्रतेचा निकाल देण्याकरता प्रकरण पाठवलं होतं. त्यावर त्याने काही निकाल दिला नाही. पण ते निकाल देत असताना त्याने का पाठवलं, तर हाच प्रश्न विधिमंडळाशी संबंधित आहे. आणि मग कुठली तरी वैधानिक चूक घडू नये, विधिमंडळाच्या अधिकारावर अतिक्रमण होऊ नये, विधिमंडळाचे अधिकार लोकशाहीतले आहेत तसे शाबूत राहावेत, त्याच्यावर अतिक्रमण होऊ नये म्हणून सर्वोच्च न्यायालयाने मोठेपणानं तो निकाल विधिमंडळाच्या अध्यक्षांकडे पाठवला. पण त्याची किंमत त्या अध्यक्षांना कळली नाही. त्यांनी निकाल दिला नाही. त्यांनी
ज्या 2 याचिका होत्या त्यांच्यासमोर आपण केली होती त्या 16 आमदारांना अपात्र करायची आणि त्याने केली होती आपल्या आमदारांना अपात्र करायची, या दोन्ही याचिका त्याने निकालात काढल्या, स्वीकारल्याच नाहीत. म्हणजे त्यांनी कुणालाच अपात्र केलं नाही. आणि ज्या करता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने पाठवलं होतं तो निकालच त्यांनी दिला नाही. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयानं त्या निकालात म्हटलं आहे की हे आम्ही आता विधानसभेच्या अध्यक्षांकडे पाठवतोय, तो त्यांचा अधिकार आहे, त्यांनी तो निर्णय द्यावा. जर योग्य निर्णय त्यांनी घेतला नाही तर निर्णय घेण्याची क्षमता, सामर्थ्य सुप्रीम कोर्टामध्ये आहे, सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे. आणि म्हणून मग आता पुन्हा आपण सर्वोच्च न्यायालयात गेलो आहे. महिन्याभरामध्ये त्याचा निकाल लागेल, महिन्याभरात निकाल लागेल. मी तुम्हाला विश्वास देतो आहे, हे 16चे 16 आमदार आणि त्यांच्याबरोबरचे 24, 40च्या 40 आमदार हे अपात्र झाल्याशिवाय राहणार नाहीत, 100% होणार आहेत. फक्त आजचं मरण पुढं ढकललं आहे, उद्यावर गेले. फक्त आजचं मरण उद्यावर गेले, बाकी हे अपात्र 100% होणार. त्यांनाही कल्पना आहे की आपण अपात्र होणार आहोत. आणि म्हणून सुप्रीम कोर्ट यावर निर्णय देईल. पक्षाच्या बाबतीतसुद्धा सुप्रीम कोर्टानं आपल्याला स्पष्ट निर्णय दिलेला आहे, स्वच्छ निर्णय दिलेला आहे. सुप्रीम कोर्टानं स्पष्ट शब्दात म्हटलं आहे की जो मूळ पक्ष आहे तोच पक्ष आहे. पार्लमेंटरी पार्टी, संसदीय पक्ष हा मूळ पक्ष असू शकत नाही, होऊ शकत नाही. मूळ पक्ष हा जो मूळ पक्ष रजिस्टर्ड आहे तोच मूळ पक्ष आहे. आणि म्हणून त्याच पक्षाला व्हीप काढण्याचा अधिकार आहे. जो व्हीप बजवायचा असतो, जो प्रतोदमार्फत बजवला जातो, तो अधिकार त्या पक्षाला आहे. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने आपले प्रतोद सुनील प्रभू हे कायदेशीर ठरवले आणि गद्दारांनी ज्यांना नेमलं होतं त्यांना बेकायदेशीर ठरवले ना. आणि आता या अध्यक्षांनी पुन्हा त्याला कायदेशीर केलं आहे. हा सुद्धा एक प्रकारे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान आहे. आता सर्वोच्च न्यायालय यावर काय निर्णय घ्यायचा असेल तो घेईल, चिंता करू नका. निर्णय आपल्या बाजूनं लागणार आहे. आणि त्यामुळे हे सरकार 100% जाणार आहे. हे औटघटकेचं सरकार आहे, 100% जाणार आहे. कदाचित निकाल लागण्यापूर्वीच मुख्यमंत्री राजीनामा देतील, त्याच्यापूर्वीच. त्यामुळे हे सरकार 100% जाणार आहे. आता लोकसभेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. ह्या निवडणुका एप्रिलमध्ये होतील. जर लोकसभा पुढे ढकलण्याची जर कायद्यात तरतूद असती, लोकसभा पुढे ढकलण्याची जर घटनेत तरतूद असती तर या मंडळींनी लोकसभेच्या निवडणुकासुद्धा घेतल्या नसत्या. पण लोकसभा पुढे ढकलण्याची तरतूद नाही आहे, तो अधिकार कोणालाच नाही आहे, राष्ट्रपतींना सुद्धा नाही आहे. वेळ पडल्यास जर राष्ट्रपतींकडून जर एखादं चुकीची गोष्ट घडली, राष्ट्रविरोधी म्हणा किंवा आणखीन कुठली, तर राष्ट्रपतींच्या विरोधात महाभियोग चालवण्याचा अधिकार संसदेला आहे. संसदेवर कारवाई करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना नाही आहे. आहे का पत्रकार मित्रा? नाही आहे का? राष्ट्रपतींना संसदेवर कारवाई करण्याचा अधिकार नाही आहे. संसदेला जर गरज भासली तसं काही घडलं तर राष्ट्रपतीच्या विरोधात महाभियोग चालवण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून आपली संसद ही या लोकशाहीचं सर्वोच्च सभागृह आहे, सर्वोच्च आहे. आणि म्हणून ती बरखास्त करता येत नाही. म्हणून लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत, नाहीतर त्या पण पुढे ढकलल्या असत्या. आणि त्या निवडणुका एप्रिलमध्ये होतील. त्यामुळे सगळ्यात पहिली निवडणूक एप्रिलमध्ये होईल लोकसभेची. फेब्रुवारीमध्ये अर्थसंकल्प झाला, बजेट संपलं, सेशन संपलं की आचारसंहिता जारी होईल. आणि साधारण एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 5 आठवड्यांमध्ये 6, 7, 8 टप्प्यांमध्ये लोकसभेची निवडणूक होईल. आता देशातलं चित्र काय आहे हे तुमच्यासमोर मी ठेवणार. मला दुसरं राजकीय भाषण इथलं कुठलं करायचं नाही आहे, त्याची गरज नाही आहे. जी वस्तुस्थिती आहे मी तुमच्यासमोर ठेवतोय ती आपल्याला माहीत असली पाहिजे. आता नुकताच 5 राज्यांच्या निवडणुका झाल्या ना, ज्याच्यामध्ये मध्य प्रदेश आहे, छत्तीसगड आहे, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम. या निवडणुका जेव्हा जाहीर झाल्या, वातावरण तापायला लागलं, तेव्हा अशी चर्चा होती की या सगळ्या 5 राज्यांमध्ये काँग्रेस जिंकेल. होती ना चर्चा? काय वाटत होतं? सगळे पोल कुठले अगोदरचे असतात ते सगळे असे सांगत होते की काँग्रेस जिंकेल, काँग्रेस जिंकेल, काँग्रेस जिंकेल. आणि मग वातावरण इतकं अनुकूल झालं, काँग्रेसला पण वाटलं आपण जिंकतोय. पण तसं प्रत्यक्ष घडलं नाही.
3 राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष जिंकला आणि एका राज्यामध्ये काँग्रेस जिंकली, तेलंगणा, आणि एक राज्य मिझोरम प्रादेशिक पक्षाने जिंकलं. तो छोटा राज्य आहे. पण 3 राज्य मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान भारतीय जनता पक्ष जिंकले. आता आपल्यासमोर मीडियातून काय सांगितलं जातं, त्या निकालानंतर काय भासवलं जातं आहे की आता पुन्हा मोदींची लाट आली, पुन्हा भाजपाची लाट आली, असंच भासवलं जातं आहे ना. काय लाट वगैरे आलेली नाही आहे. ना मोदींची लाट आहे, ना भारतीय जनता पक्षाची लाट आहे. 3 राज्यात भाजप जिंकली हे सत्य आहे. 3 राज्यामध्ये काँग्रेस हरली हे सत्य आहे. पण हे अर्धसत्य आहे. हे अर्धसत्य आहे. पूर्ण सत्य तुम्हाला सांगण्याकरता मी आलो आहे. हे कार्यकर्त्यांना माहीत असलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे का त्या निवडणुकांमध्ये भाजपला किती टक्के मतं मिळाली? तुम्हाला माहिती आहे का त्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला किती टक्के मतं मिळाली? जरा माहीत असले तर कोणीतरी एकाने सांगा. माहिती आहे का कुणाला? इथे माझ्याबरोबर आजूबाजूला बसलेले कोणाला माहिती आहे का किती मिळाली? आपल्याला ते माहीत नाही. आपल्याला फक्त एवढंच माहीत आहे भाजप जिंकली, भाजपचं सरकार आलं. हां, नाही, तुम्ही मगाशी मी सांगितलेले ऐकले आहेत म्हणून तुम्ही नका सांगू. आपल्याला माहीत नाही ना. भाजप 3 राज्यांमध्ये जिंकले, त्या भाजपला मतं मिळाली 41%. त्या भाजपला मतं मिळाली 41%. त्यात काँग्रेस हरली, त्या काँग्रेसला मिळाली 39.5%. फक्त 1.5% फरकानं काँग्रेस हरली आहे, भाजप जिंकले आहे. फरक किती आहे? फक्त 1.5%चा. भाजपला 41%, काँग्रेसला 39.5%. समजलं गणित आपल्याला? आणि त्याच्या पुढचं पूर्ण सत्य तुम्हाला मी सांगणार आहे की ज्या 3 राज्यात भाजपला 41% मतं मिळाली, त्या 3 राज्यामध्ये भाजप विरोधी 59% मतं पडलेली आहेत. पडली ना? समजलं का गणित? जेव्हा 41% भाजपला मिळाले आहेत तेव्हा 59% विरोधी पडले आहेत ना. आणि मग त्या 59%तली 39% काँग्रेसला आहेत आणि 20% इतर उमेदवारांना आहेत, पक्षाला आहेत. समजा 59% एक झाली तर भाजप शिल्लक राहील? राहील का? मग आपली काय अपेक्षा आहे? एक व्हावं की होऊ नये? व्हायला पाहिजे ना, असं वाटतंय ना. त्याच्याकरताच इंडिया आघाडी आहे. आपल्याला वाटतंय ना, मग त्याच्याकरता इंडिया आघाडी आहे. ज्या दिवशी 59% मतं एक होतील, भाजप या देशातून नेस्तनाबूत झाल्याशिवाय राहणार नाही. नेस्तनाबूत होईल की नाही? काँग्रेसला घोषणा करायची गरज नाही, भाजपा मुक्त भारत हे म्हणायची गरज नाही. जनताच भाजपला मुक्त करून मोकळी होईल. गरज आहे का काँग्रेसला घोषणा करायची? हां, गरज नाही काँग्रेसला. आणि मग 59% जर मतं एक झाली तर भाजप नेस्तनाबूत होईल. आणि मग भाजप नेस्तनाबूत झाली तर हे गद्दार पालापाचोळ्यासारखे उडून जातील. जातील की नाही? मग घाव कुठं घालायचा आहे? कुठे घाव घालायचा? मुळात घाव घालायचा ना. हां, बुंद्यात. बरोबर आहे की नाही? कारण या पापाचे धनी भारतीय जनता पक्ष आहे. या पापाचा धनी या महाराष्ट्रामध्ये इतकं नीच गलिच्छ राजकारण या महाराष्ट्रात आज जे करतंय ते भारतीय जनता पक्ष आहे. आणि म्हणून या संपूर्ण पापाचा धनी हा भारतीय जनता पक्षाचा आहे. आणि त्या भारतीय जनता पक्षाच्या पापाला, त्यांचा पापाचा घडा 24ला आपल्याला फोडायचा आहे. फोडायचा की नाही? फोडायचा ना. हा पापाचा घडा 24ला आपल्याला फोडायचा आहे. हा 24लाच, म्हणजे आता निवडणूक येतील तेव्हा 24 सुरू झाले, पण याच वर्षात निवडणुका आहेत ना. कदाचित लोकसभेबरोबर विधानसभासुद्धा येईल. त्यामुळे निवडणुका या वर्षामध्ये आहेत. या भाजपच्या पापाचा घडा आपल्याला फोडायचा आहे. तो भरलाय ना. हां, म्हणून त्याच्याकरता हे कार्यकर्ता मेळावे आपण घेतो आहोत. त्यामुळे आपण जर एकत्र झालो, एकरूप झालो, जसं आता मी इथे म्हटलं की ते भास्करराव आणि आनंद गीते एक झाल्याबरोबर गणित बदललं ना. बदललं की नाही? आपलंच उदाहरण घ्या ना, गुहागर विधानसभेचंच उदाहरण घ्या ना. केवळ आम्ही 2 एक झाल्याबरोबर गणित बदललं.
तसे जर आम्ही सगळे देशात एक झालो तर गणित बदलू शकतं ना, आणि ते बदलणार आहे. मी प्रत्येक सभेमध्ये इंडिया आघाडीच्या नेत्यांना आव्हान करतोय की चला आता आपण एकरूप होऊया, एकरूप होऊया. आणि ज्या दिवशी एकरूप होईल इंडिया आघाडी, त्या दिवशी पूर्ण राजकारण देशाचं आपल्याला बदललेलं पाहायला मिळेल. आता काँग्रेसला ही चूक लक्षात आली आहे, त्यांना आता कळायला लागले. कारण हवा एवढी होती या 3 राज्यांमध्ये, त्यामुळे त्यांना वाटलं आपण निवडून येतोच आहे, आपली सत्ता येतेच आहे, तर वाटेकरी दुसरे कशाला करायचे, म्हणून त्यांनी कुणाला बरोबर घेतलं नाही. का भागीदार हवा आहे? जर माझ्याच हातात राज्य येतं आहे तर सचिनला कशाला घेऊ बरोबर, असं वाटल्यामुळे सचिनला नाही घेतलं. आणि आता त्यांच्या लक्षात आलं की आपण ही चूक केली. आता ती चूक त्यांनी दुरुस्त केली आहे. आता मला असं कळतं आहे की दिल्लीमध्ये केजरीवाल बरोबर सुद्धा काँग्रेसचा समझोता झाला आहे. जरा टाळ्या वाजवा एकदा, झालं आहे ना. नाहीतर हे विळ्या भोपळ्याचं नातं होतं आहे ना, साप मुंगूसचं नातं होतं हे. आज दिल्लीमध्ये केजरीवाल आणि काँग्रेस एकत्र येत आहेत. ही गरज आहे. ही कशासाठी गरज आहे? ही राष्ट्रहिताची गरज आहे, ही देशहिताकरता गरज आहे. कारण हा देश हळूहळू हुकुमशाहीच्या दिशेनं चाललाय ना. वाटतं का आपल्याला की हा देश हुकुमशाहीच्या दिशेनं चाललेला आहे? दुरुपयोग, किती दुरुपयोग, सत्तेचा दुरुपयोग, यंत्रणांचा दुरुपयोग, प्रशासनाचा दुरुपयोग, केवळ सत्ता मिळवण्याकरता, टिकवण्याकरता, राज्य मिळवण्याकरता सगळ्या यंत्रणांचा दुरुपयोग होतोय ना. हे भाजप सत्तेवर येईपर्यंत, मोदींचा जन्म होईपर्यंत तुम्हाला ईडी माहीत होता का हो? हां, आपल्याला फक्त बीडी माहीत होती, ईडी माहीत होता का आपल्याला? हां, आपल्याला इन्कम टॅक्स माहीत होता का? माहीत होता का आपल्याला? CBI माहीत होतं का? अरे या यंत्रणा आता जन्माला आल्यात काय? अरे या यंत्रणा गेले अनेक वर्षे आहेत, पण त्या यंत्रणांचा वापर सत्तेकरता कुठल्याही इतर पक्षांनी केला नाही, जो आज भारतीय जनता पक्ष करते. मग ही कुठली दिशा आहे? ही हुकुमशाहीची वाटचाल आहे. ही वाटचाल हुकुमशाहीच्या दिशेने आहे. कुठल्याही परिस्थितीत ह्या देशाला स्वातंत्र्य ज्या हुतात्म्याने मिळवून दिलं आहे, ज्या शहीदांनी मिळवून दिलं आहे, ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतला आहे, त्यांचा हौतात्म्य जर वाया जाऊ नये असं वाटत असेल तर या देशाची लोकशाही टिकवणं ही तुमची आणि माझी जबाबदारी आहे. मग ही जबाबदारी घ्यायची की नाही? ही आपली जबाबदारी आहे. ही सामान्य जनतेची जबाबदारी आहे, प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे ना आपली जबाबदारी. ही आपली जबाबदारी आहे ही लोकशाही टिकवणं. कुठल्याही परिस्थितीत हा देश हुकुमशाहीच्या दिशेनं जाता कामा नये. आणि आज दुर्दैवानं हा देश हुकुमशाहीच्या दिशेनं चाललेला आहे. आणि म्हणून त्या हुकुमशाहीच्या विरोधामध्ये आज इंडिया आघाडी एकत्र झाली आहे. आणि महाराष्ट्रात त्या इंडिया आघाडीचं नेतृत्व आपले पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे करतायत. आणि म्हणून या देशाची लोकशाही वाचवण्याकरता आपल्याला एकत्र यावंच लागेल, आपल्याला एकत्र व्हावंच लागेल. नाही तर पुन्हा एकदा नव्या गुलामीमध्ये पडण्याची शक्यता आहे, नवी गुलामी आपल्यावरती येण्याची शक्यता आहे. आणि म्हणून ही लोकशाही वाचवण्याकरता इंडिया आघाडी तयार झाली आहे. अतिशय चांगल्या बैठका इंडिया आघाडीच्या पण होत आहेत. महाराष्ट्रातल्या 48 लोकसभेच्या जागांचं वाटपसुद्धा जवळजवळ इंडिया आघाडीचं पूर्ण झालेलं आहे. कुठलेही मतभेद वाद नाही आहेत, कुठलेही मतभेद नाही आहेत. आणि त्यामुळे 48 पैकी मी तुम्हाला आज या ठिकाणी विश्वास देतो आहे, या 48 पैकी किमान 38 खासदार इंडिया आघाडीचे जिंकल्याशिवाय राहणार नाहीत. किमान 38 खासदार हे आपले जिंकतील असं चित्र आहे. आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतासुद्धा, मतदारसुद्धा आज पूर्णपणे उद्धव साहेबांच्या पाठीशी आहे. प्रचंड सहानुभूती आहे. दोन फरक तुमच्या लक्षात आणून देतो. उद्धव साहेबांच्या बद्दल प्रचंड सहानुभूती आहे आणि देवेंद्र फडणवीसच्या बद्दल प्रचंड तिरस्कार आहे की नाही? खोटं असेल तर मला सांगा. समजून घ्या की उद्धव साहेबांबद्दल प्रचंड सहानुभूती आहे आणि देवेंद्र फडणवीसबद्दल कमालीचा तिरस्कार आहे. आणि मग ही प्रचंड सहानुभूती
ही निश्चितपणे उद्याच्या या निवडणुकांमध्ये उद्धव साहेबांच्या पाठीशी असणार आहे. निर्णय मतदारांनी घेतला आहे, निर्णय मतदारांनी घेतलेला आहे आणि याचीच भीती सरकारला वाटते म्हणून कुठल्याच निवडणुका होत नाहीत, कोणत्याच निवडणुका घेण्याचं धाडस करत नाही. मुंबई महानगरपालिका आता झाले त्याची निवडणूकच घेत नाहीत. घेत आहेत का? तुमची जिल्हा परिषद निवडणूक होते का? तुमची पंचायत समिती निवडणूक होते का? नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती सगळीकडे प्रशासक आहेत. अरे हा देश चालवतोय कोण? हे राज्य चालवतोय कोण? हे राज्य प्रशासक चालवत आहेत, सरकार नाही चालवत आहे. हे प्रशासकांच्या ताब्यामध्ये राज्य आहे. आणि म्हणून जर लोकशाही वाचवायची असेल तर आपल्याला जागरूक राहणं आवश्यक आहे. प्रत्येक नागरिक हा जागरूक असला पाहिजे, तो जागरूक झाला पाहिजे. आणि ज्या दिवशी नागरिक जागरूक होईल त्या दिवशी या भाजपवाल्यांचं ही हुकुमशाही आणण्याचं स्वप्न धुळीस मिळाल्याशिवाय राहणार नाही, 100% धुळीस मिळेल. आणि म्हणून कार्यकर्त्या मेळाव्यांच्या माध्यमातून कार्यकर्त्याचं मनोबल वाढवणं, कार्यकर्त्याच्या मनातला संभ्रम दूर करणं, कार्यकर्त्याला सक्रिय करणं, आता यापुढं आपल्याला सक्रिय होण्याची आवश्यकता आहे. वातावरण आपल्याला अनुकूल आहे, पण हे अनुकूल वातावरण आपल्याला मतांमध्ये परावर्तित करायचं आहे. नुसतं वातावरण अनुकूल असून चालणार नाही, हे अनुकूल वातावरण मतांमध्ये परावर्तित झालं पाहिजे आणि ते मतदानाच्या माध्यमातून आपल्या पारड्यात पडलं पाहिजे. मग ही जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे ना, आपली जबाबदारी. ही जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे. आणि म्हणून गावागावातून, वाड्या वस्त्यांमधून आपण एक कार्यक्रम राबवला, होऊ द्या चर्चा. राबवला ना, एक चांगला कार्यक्रम राबवला. एक किस्सा फक्त सोशल मीडियावर तर सांगतो तुम्हाला आणि मी थांबतो. किती वाजले? हाय, वेळ आहे. सोशल मीडियावरचा, कारण काय झालं आहे, ह्यांना पैशाचा एवढा माज आला आहे, प्रचंड माज आला आहे. ह्यांच्याकडे अमाप पैसा आहे आणि त्या पैशाचा माज आला आहे. आणि या पैशाच्या जीवावर ते खासदार विकत घेत आहेत, ते आमदार विकत घेत आहेत. घेतात ना. हे जे आता सगळी फोडाफोडी चालली आहे, हे सगळे खासदार विकत घेत आहेत, आमदार विकत घेत आहेत आणि आता ते मतदारसुद्धा विकत घेत आहेत आणि घ्यायचे प्रयत्न करतायत ना, का नाही करत? मोठ्या प्रमाणावर पैशाचा माज एवढा आहे की त्यांना वाटतं आम्ही पैशाच्या जीवावर काही विकत घेऊ शकतो. काय? हां, जरा 2 मिनटं इथे यांनी सांगा. हां, रघुनाथराव म्हणतायत पैसा कोणाचा? रघुनाथ सावंत. अरे पैसा आपलाच, तुमचाच, जनतेचाच, टॅक्सचा पैसा. आणि त्या टॅक्सच्या पैशावरती हे सत्ता विकत घेत आहेत. आपल्या पैशावर ते सत्ता विकत घेत आहेत. मग हा पैशाचा माज उतरवायचा की नाही? उतरवायचा ना. आणि म्हणून मग त्याच्यावरती एक सुंदर विडंबन आलं आहे सोशल मीडियावर. एक चांगलं विडंबन आलं आहे. एक आपल्याकडे गावची निवडणूक होते, ग्रामपंचायत. आपल्या इकडे सरपंच म्हणतात, उत्तरेकडे त्याला प्रधान म्हणतात, गाव प्रधान, ग्राम प्रधान. तिकडे सरपंच नाही म्हणत. उत्तरेकडे आपण गेलो ना की त्याला प्रधान म्हणतात, गाव प्रधान, ग्राम प्रधान. आणि आपल्याकडे सरपंच. तो तिकडचा उत्तरेचा एक ग्रामप्रधान होणारा उमेदवार प्रचाराला गावात गेला, एकाच्या घरात गेला आणि त्याने त्याला नमस्कार करून सांगितलं की बाबा ही ग्रामपंचायतीची निवडणूक आहे, मी ग्रामप्रधान पदासाठी उभा आहे, मला प्रधान म्हणून तुम्ही निवडून द्या. त्याने हात जोडले, म्हणजे ठीक आहे ना, करू मतदान. त्याच्याबरोबर 2-4 त्याचे सहकारी होते, कार्यकर्ते. लगेच त्यानं सांगितलं की बाबा हे आपल्याला मतदान करणार आहेत, असं कर, एक 2,000 रुपये त्यांना देऊन टाक. त्याने त्या कार्यकर्त्याने 2,000ची पूर्वी आपली गुलाबी नोट होती ना, तेव्हा होती ती नोट, ती काढली आणि त्याला दिली. तो बघत बसला. तो म्हणला, ये क्या है? नहीं, ये 2,000 रुपये आप मुझे वोट दे रहे ना, मुझे प्रधान कर रहे, तो ये 2,000 रुपये मैं आपको दे रहा हूँ, ये नोट आपको दे रहा हूँ. त्याने हात जोडले, कृपा करिए मुझे पैसा मत दीजिए. तो काय म्हणाला कि कृपा करिए मुझे पैसा मत दीजिए, आप ऐसा करिए मुझे एक गधा लाके दीजिए. तो म्हणाला, मला तुम्ही एक गाढव आणून द्या, मला पैसे नका देऊ, कारण त्या गाढवावर माझी रोजीरोटी चालेल, मी कामधंदा करीन, 2 पैसे कमवीन. तुम्ही मला एक गाढव आणून द्या, मला पैसे नका देऊ. तो बोला, बस इतनी सी बात है, आप पैसा नहीं मांग रहे, आपको गधा चाहिए. लगेच दुसऱ्या कार्यकर्त्याला बोलवलं, अरे ये मुन्ना इधर आ, जाके गधा लेके आ. तो गेला मुन्ना धावत बाहेर गधा आणायला.
तो गेला तर गाढवाच्या मालकाला भेटला कि हमारे सांप को एक गधा चाहिए. तो बोला हाँ ठीक है ले जाओ. कितना पैसा? तो बोला 60,000 रुपया. 60,000 रुपये म्हटल्याबरोबर तो आला धावत मागे. 60,000 रुपये म्हटल्याबरोबर आला धावत मागे. तो बोलतो अरे नेताजी मैं तो गया था गधा लेने के लिए, लेकिन गधे का मालक कह रहा है कि आप 60,000 रुपया दो और गधा ले जाओ. त्याचे पण डोळे पांढरे झाले. तो बोलतो 60,000 रुपया. मग तो बोलतो अरे आप क्या मांग रहे? मैं आपको 2,000 रुपया दे रहा था, आपने कहा मुझे गधा दे दो. अब गधे की कीमत 60,000 है. तो बोलतो आपको समझना चाहिए ना, यदि गधे की कीमत 60,000 है, मैं तो इंसान हूं, मेरी किंमत क्या 2,000 है? मग आपल्याला तसं करायचंय का? हा हे सांगायला आलोय मी. हे आता मी बोललोय ना, ते तुम्ही बोलायचंय गावागावात. बोलणार ना? हा हे आपण गावागावात जाऊन बोलायचंय. बोललं पाहिजे, जनता बोलली पाहिजे, मतदार बोलला पाहिजे. अरे जनता बोलायला लागली तर या भाजपवाल्यांची पळताभुई थोडी झाल्याशिवाय राहणार नाही. पळताभुई थोडी झाल्याशिवाय राहणार. यांची सगळी मस्ती, यांचा माज उतरेल, सगळा माज उतरेल. आणि तो माज उतरलाच पाहिजे. उतरायचा की नाही? उतरलाच पाहिजे. आणि हे सांगण्याकरता आलोय. पुन्हा आता निवडणुकीच्या निमित्तानं येईन तेव्हा काय राजकीय भाषणं करायची ती करीन. मला गरज नाही आहे या आपल्या भागामध्ये फार मोठी राजकीय भाषणं करायची. कारण आता आपण एका विचारानं एकत्र आलेलो आहोत, एक संघ आपण झालेलो आहोत, एका बैठकीवर आपण आलेलो आहोत. मला पूर्ण खात्री आहे की जसा जिल्हाप्रमुखाने सांगितलं, या 72 गावात होणाऱ्या मतदानापैकी किमान 75% मतं ही आनंद गीतेला आणि भास्कर जाधवना मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. मिळतील ना? लोकसभेला आनंद गीतेना आणि विधानसभेला भास्कर रावांना. इतकं सुंदर वातावरण आहे. पण ते आपल्याला साक्षात प्रत्यक्षात उतरवायचं आहे. आणि त्याकरता कार्यकर्ता सक्रिय राहावा, तो कार्यक्षम असावा, तो सक्रिय व्हावा, हेच सांगण्याकरता आलो होतो. या कार्यकर्त्याच्या मेळाव्याने या माध्यमातून जो मला संदेश द्यायचा होता तुम्ही दिला. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद गीते साहेब. आपण जे मोलाचं मार्गदर्शन केलेत ते आपले विचार